ओके, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये. आजचा आपला जो सेशन आहे आपला क्रिप्टोकरन्सी ॲडव्हान्स कोर्समधला चौथा सेशन असणार आहे. आणि या चौथ्या सेशनमध्ये आपण बिटकॉइनची एक इंट्राडेची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी इथे शिकून घेणार आहोत. आपले ह्याच्या आधी 3 सेशन झालेले आहेत. रेकॉर्डिंग्स मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत ऑलरेडी. ओके, ज्या राहिलेल्या असल्या त्या सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर भेटतील आपल्या चॅनलवरती. सो आज आपण पहिलं म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण कम्प्लिटली बिटकॉइनची स्ट्रॅटेजी शिकून घेणार आहोत. सो मी तुमच्यासमोर इथे स्क्रीनवरती बिटकॉइनचा चार्ट ओपन केलेला आहे. आता बिटकॉइनमध्ये तुम्ही तर बघत असाल तर परत एकदा तुम्हाला दाखवतो बिटकॉइनचा चार्ट ओपन कसा करायचा. सो तुम्ही सिम्पल ट्रेडिंग व्यू वरती गेलात. पहिलं म्हणजे मला सांगा की सर्वांना हा जो मी डार्क मोड सिलेक्ट केलेला आहे म्हणजे ब्लॅक बॅकग्राऊंड तो व्यवस्थित दिसत असेल. स्क्रीनवरती तुम्हाला चार्ट दिसत असेल, कॅन्डल दिसत असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो तुम्ही एकदा ट्रेडिंग व्यू वरती गेलात की तुम्हाला फक्त बीटीसी फ्युचर असं टाईप करायचं आहे. ठीक आहे, बीटीसी फ्युचर असं टाईप केलात की तुमच्या समोर पहिला ऑप्शन येतो बिटकॉइन परपेच्युअल फ्युचरचा. सो तोच आहे ज्या फ्युचरमध्ये तुम्हाला ट्रेड करायची आहे. ठीक आहे, कारण की तुम्ही तुमच्या कोणत्याही एक्सचेंजवरती जरी जाऊन चेक केला तरी हाच फ्युचर तुम्हाला दिसणार. सो हा फ्युचर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, यामध्ये आपण आता ट्रेड करणार आहोत. क्लिअर आहे. याच्या आधी मी तुम्हाला आधीच्या 3 सेशनमध्ये 3 स्ट्रॅटेजीज ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत, ऑलरेडी दिलेल्या आहेत. सो आजची जी स्ट्रॅटेजी आहे ह्यामध्ये आपण वापरणार आहोत कन्सेप्ट थोडासा प्राइस ॲक्शनचा. सो प्राइस ॲक्शनमध्ये आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की पिवोट लेवल्स काय असतात. किती लोकांना माहिती आहे पिवोट लेवल्स काय असतात? पिवोट लेवल्स म्हणजे नथिंग बट तुमच्या चार्टवरती डायरेक्टली सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात, ट्रायजेक्शन मधले सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात ते डायरेक्टली तुमच्या चार्टवरती ऑटोमॅटिकली ऍड होतात. तुम्हाला मॅन्युअली कोणत्याही प्रकारची ड्रॉइंग इथे करावी लागत नाही. आता ऍक्च्युली सपोर्ट आणि रेजिस्टन्स मॅन्युअली ड्रॉ करणं हे सुद्धा तसं सोपं आहे प्रत्येकासाठी. बट जे पिवोट लेवल्स असतात ते अशा लेवल्स असतात ज्या ठिकाणी मार्केटमध्ये जास्तीत जास्त ऍक्शन झालेली असते, म्हणजे बाईंग असेल किंवा सेलिंग असेल, आणि त्या आपल्यासाठी फार जास्त इम्पॉर्टंट असतात. सो आता मी तुम्हाला पिवोट लेवलचा एक इंडिकेटर आहे तो तुम्हाला दाखवतो. इथे बघा, इंडिकेटर्समध्ये जायचं आणि केवळ तुम्हाला इथे पिवोट्स असं टाईप करायचं. ओके, पिवोट पॉईंट स्टँडर्ड हे तुमच्या समोर नाव येणार. बरेचसे ऑप्शन्स येणार, बट तुम्हाला हा जो आहे पिवोट पॉईंट स्टँडर्ड, हे स्टँडर्ड फक्त जे आहे ते ह्याच्यामध्ये चूज करायचे. क्लिअर आहे. आता हे झाले पिवोट पॉईंट. आता मी तुम्हाला ना मागच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट शिकवलेला फिबोनाकीचा. तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला असं डाऊट सुद्धा येतील की फिबोनाकी आणि पिवोट्स मध्ये डिफरन्स काय. किती लोकांना डाऊट असेल मला तुम्ही सांगू शकता फिबोनाकी आणि पिवोट्स मध्ये दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर लक्षात घ्या, फिबोनाकी ही जी लेवल्स आहे ना ही एका युनिव्हर्सल फॉर्म्युलाजने तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये काही फिक्स लेवल असतात. फिक्स लेवल कोणता असतात? 0.38 असते किंवा 0.5 असते, 0.618 असते आणि 1ची लेवल असते. So अशा काही फिक्स लेवल असतात. पिवोट जे असतात ते मार्केटमध्ये जे सपोर्ट रेजिस्टन्स बनतात त्याच्यानुसार जे आहे ते चेंज होत राहू शकतात. ओके, एकदा पिवोट बनले की त्या दिवसासाठी चेंज होत नाहीत, बट ते नेक्स्ट दिवसासाठी चेंज होऊ शकतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल हा दिवस जिथे सुरू झाला तिथे ह्या लाईन्स आल्यात बघा. हा दिवस इथे सुरू झाला तिकडे ह्या लाईन्स आहेत. सो इथे जो पिवोट बनला तो आता पूर्ण दिवस चेंज नाही होणार. बट कालच्या दिवशीचा पिवोट आणि या दिवशीचा पिवोट जो तो कम्प्लिटली चेंज आहे. सो अशा प्रकारे हे पिवोट लेवल्स डेली बेसिसवरती चेंज होऊ शकतात. बट फिबोनाकीमध्ये एकदा तुम्ही ड्रॉ केलं, फिबोनाकी बघा इथे तुम्हाला फिबोनाकीचा इंडिकेटर आहे, हा तुम्ही एकदा ड्रॉ केला की मग त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ते रिमूव्ह नाही करत स्वतःहून तोपर्यंत त्या तशाच इथे राहणार आहेत. आणि फिबोनाकी हे मॅन्युअल टूल आहे. तुम्ही कशा प्रकारे ते ड्रॉ करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, तुम्ही किती फिबोनाकी वापरण्यासाठी स्किल्ड आहात हे तुमच्यावरती डिपेंड आहे. एखाद्या व्यक्तीने फिबोनाकी जर कुठेही लावली तर त्याला ते काही रिझल्ट सुद्धा देऊ शकते चुकीची. तर त्यामुळे तुमच्यावरती डिपेंड आहे फिबोनाकी वापरणं. सो पिवोट असं नाहीये, पिवोट तुम्ही एकदा फक्त एक बटन दाबलात की तुमच्या चार्टवरती डायरेक्टली ते ऍड होतात. मग तुमची स्किल्स काही असू दे, तुम्हाला सपोर्ट रजिस्टर समजत असू दे किंवा नसू दे, ते तुमच्यासमोर ड्रॉ करून देणार. त्या दोघांमधला मेन डिफरन्स आहे. आता आपण ओके. सो इथे आता आपल्याला दिसत आहेत पिवोट लेवल्स. मी एक काम करतो, हा चार्ट जो आहे तो तुम्हाला ओके 5 मिनिट्स वरती हवा. आता आपल्याला ट्रेड काय करायचं, ट्रेड कशा प्रकारे करायचं हे शिकून घेऊया. सो तुम्ही पहिलं म्हणजे पिवोट लेवलचं वर्किंग बघूया आपण. सर्वांना इथे पिवोट लेवल दिसत असतील. आता फॉर एक्झाम्पल या दिवशी बघा, या दिवशी जे आहे ही जी लाईन होती ही ऑब्व्हियसली रेजिस्टन्सची लाईन आहे. सो या ठिकाणी इथून जसं ह्या मार्केटने बिटकॉईन रेजिस्टन्स घेतला
आणि तो याच झोनमध्ये ट्रेड करत राहिला. परत इथे आला, सपोर्ट घेतला, त्यानंतर वरती गेला. आणि ज्या वेळेला त्याने एखादी पिवोट लेवल ब्रेक केली, एखादी पिवोट लेवल ज्या वेळेला ब्रेक केली, त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये काहीतरी मुवमेंट आलेली दिसत असेल. ही पिवोट लेवल ब्रेक केली, त्यानंतर ही पिवोट लेवल ब्रेक केली. सो याचा अर्थ काय, की जेव्हा जेव्हा ह्या पिवोट लेवल ब्रेक होतात, तेव्हा तेव्हा एक चांगला मोमेंटम किंवा चांगला ब्रेकआउट आपल्याला आपण कन्सिडर करू शकतो. चांगला ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी भेटू शकतो. ठीक आहे. सो तशा प्रकारे आता आपण ट्रेड कसा करायचा हे बघून घ्या. मी एकदा हा चार्ट एकदा फक्त रिफ्रेश करून घेतो. सो मी जर काही सेटिंग बदलले असेल तर परत एकदा रिफ्रेश होते. ठीक आहे. ओके. सो आता परत एकदा मला पिवोट हा इंडिकेटर इथे लावावा लागेल. आणि त्यासोबतच मी अजून एक इंडिकेटर यूज करणार आहे इथे, आर एस आयचा. ओके. पिवोट प्लस आर एस आय यूज करून मी ही स्ट्रॅटेजी जी आहे ती तुमच्या समोर देणार आहे. आता आणि ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ऍक्च्युली आपल्या एक्सचेंज वरती नेऊन पण दाखवणार आहे. कारण की मी तुम्हाला फक्त चार्ट जो आहे, हा ग्राफ जो आहे, हा ट्रेडिंग व्यू वरती दाखवलेला. म्हणजे इथे ग्राफ वगैरे कसा ओपन करायचा. बट स्ट्रॅटेजी ऍक्च्युअल काय आहे हे आपण जे एक्सचेंज वरती ट्रेडिंग करतो, कॉइन डिसेक्स, त्याच्यावरती नेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. टाइम फ्रेम जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे केवळ 5 मिनिटाची. ओके. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जे आहे ते आपल्याला इथे ट्रेडिंग करायचे. सो हे लक्षात घ्या. आता मी फक्त हा आर एस आय जो आहे तो इथे मोठा करून घेतो, सर्वांना दिसेल असा. आरएसआयचा कलर जर चेंज करायचा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, दिसायला प्रॉब्लेम होत असेल तर. एक मिनटं. ठीक आहे. मी एक काम करतो, आरएसआयची जी लाईन आहे ती व्हाईट करतो, कारण की आता आपला बॅकग्राऊंड जो आहे तो ब्लॅक आहे. तर मी आरएसआयची लाईन जी आहे ती कम्प्लिटली व्हाईट करतो आणि ह्या बाकी लाईनचा आपल्याला उपयोग नाही. आता आरएसआयचा अप्पर बँड आहे ना, तो मी ठेवणार आहे 60 आणि लोअर बँड ठेवणार आहे 40. सो आरएसआयच्या सेटिंगमध्ये येऊन मला एवढंच चेंज करायचं आहे, अप्पर बँड 60 आणि लोअर बँड 40. आणि हवं तर मी ह्याच्या ज्या लाईन्स आहेत त्या सुद्धा येलो कलरमध्ये ठेवतो, म्हणजे ऍक्च्युली त्या ब्लॅक बॅकग्राऊंडवरती चांगल्या दिसतील. ठीक आहे. डन. आता इथे बघा, माझा हा आर एस आहे तुम्हाला व्हाईट लाईन्स मध्ये दिसतो आहे आणि त्याची अप्पर आणि लोअर लेवल तुम्हाला येलो मध्ये दिसते. क्लिअर आहे. आता इंडिकेटर मध्ये काहीच बदल करायचे नाही, पिवोट्स मध्ये किंवा कोणत्याही आर एस आय मध्ये. स्ट्रॅटेजी एकदम आपल्याला सिम्पल ठेवायची आहे. स्ट्रॅटेजी काय सिम्पल ठेवायची ती मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, ज्या वेळेला तुमचा मार्केट ओपन होईल, आता ऑब्विसली मार्केट जेव्हा इथे ओपनिंग दाखवतं एक सकाळी, मार्केट हे 24 तास चालूच असतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रात्री 12ला बघा किंवा दुपारी 12ला बघा, मार्केट 24 तास चालू असतं. सो आपण इंडियामध्ये रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंतच्या टायमिंगमध्ये तर शक्यतो कोणी ट्रेड करत नाही. सो इथे हा दिवस जरी दुसरा सुरू झाला तरी इथे ह्या टायमिंगमध्ये तर आपण ट्रेड नाही करणार आहे. किती मुवमेंट होते, काही मुवमेंट होते. हा, जर आपण क्रिप्टोमध्ये अल्गो वापरत असू, ठीक आहे, क्रिप्टोमध्ये जर आपण अल्गोच वापरत असू, अल्गोने काही स्ट्रॅटेजी वापरत असू, तर आपलं ट्रेड 24/7 होऊ शकतात. कारण की अल्गोला जशी कमांड दिली जाईल किंवा अल्गोमध्ये जशी आपली कंडिशन सॅटिस्फाय होईल त्याप्रमाणे अल्गो ट्रेड घेणार. मग ती रात्री 1 वाजता झाली तरी घेणार किंवा रात्री 3 वाजता झाली तरी घेणार. सो जेव्हा आपण अल्गो शिकू, क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंग कशी करायची, त्यावेळेला ह्या गोष्टी शिकूया. बट सध्या मॅन्युअल ट्रेडिंगला तर रात्री 2 वाजता 3 वाजता ट्रेड घेणं आपल्याला पॉसिबल नाही. सो आपण काय करायचं, ज्या पण वेळेला मार्केट कुठे पण आहे, ज्या पण वेळेला तो एखादा पिवोट पॉईंटचा ब्रेकआउट देईल, मग भले पिवोट पॉईंट वरती असेल तर वरच्या साईडचा किंवा खाली असेल तर खालच्या साईडचा, तो जेव्हा ब्रेकआउट देईल त्यावेळेला आर एस आयचा आपल्याला सेम सिग्नल देत असेल त्यावेळेला आपल्याला ट्रेड करायचा. ओके. एकदम सिम्पल आहे. मला स्ट्रॅटेजी अजून सांगण्याआधी इथे जो आर एस आयची जी 50 वाली लाईन आहे ती सुद्धा ऍक्च्युली माझ्यासाठी फार जास्त इम्पॉर्टंट आहे. हे बघा, आर एस आयची जी 50 वाली लाईन आहे ती सुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो त्याचा कलर सुद्धा मी थोडासा चेंज करून घेतो, मला दिसेल असा. ओके. सो तुम्हाला इथे आता 50 वाली लाईन दिसत असेल. 50 वाली लाईन एक तुम्हाला दिसत असेल. ही काय इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगणार. ठीक आहे. आता इथे बघा काय झालेलं आहे. या ठिकाणी पिवोट पॉईंटचा एक ब्रेकआउट आला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. पिवोट पॉईंटचा या ठिकाणी ब्रेक डाऊन आला. ब्रेक डाऊन म्हणजे काय, जेव्हा डाऊन साईडला मार्केट जातं त्याला म्हणतात ब्रेक डाऊन, आणि वरच्या साईडला जातं त्याला म्हणतात ब्रेकआउट. आता ज्या वेळेला इथे ब्रेकआउट येतोय, ब्रेकडाऊन येतोय, त्याच सेम टायमिंगला आर एस आय सुद्धा तुम्हाला 40च्या लेवलचा ब्रेकडाऊन देतोय का हे बघायचं. थोडंसं पुढे मागे झालं तर चालेल. तुम्ही इथे बघाल की ज्या वेळेला इथे ब्रेकडाऊन झाला त्याच्याच आधी आर एस आयने 40च्या खाली ब्रेकडाऊन दिलाय. म्हणजे काय की आर एस आयची जी समजा आर एस आयचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत 40 आणि 60. सो आर एस आयने ब्रेकडाऊन केला, सेम मार्केटनेही ब्रेकडाऊन केला. सो दोघांच्या ऍक्शन सेम झाल्या. या ठिकाणी तुम्ही तुमचा ट्रेड घेऊ शकता बिटकॉईनमध्ये इंट्राडेमध्ये. आता प्रश्न असा राहिला की स्टॉप लॉस कुठे लावायचे की एक्झिट कुठे करायची. सो जेव्हा तुम्ही आर एस आय लावता ते एकदम सिम्पल आहे. जेव्हा पण तुमचा आर एस आय पुन्हा एकदा 50च्या वरती क्लोजिंग देईल, ओके, 40च्या खाली तुम्ही एंट्री घेतलात,
पण जेव्हा तुमचं RSI 50च्या वरती क्लोजिंग देईल, ती असते तुमची एक्झिटची लेवल. ठीक आहे. आता समजा इथे तुमची एंट्री झाली, या लेवलला आपण पकडू, आणि इथे 50च्या वर इथे क्लोजिंग गेली त्याने, सो इथे तुमची एक्झिट होऊ शकते. आता या ठिकाणी जर मी हे मेजर केलं डिस्टन्स, तर हे तुम्हाला डिस्टन्स होतं अप्रॉक्सिमेटली 0.57%. आता तुम्ही म्हणाल की फक्त 0.57%चा मला प्रॉफिट भेटलं. बट एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करण्यामागचं किंवा तुम्हाला क्रिप्टो शिकवण्यामागचं एक बेनिफिट असं आहे ना, की इथे तुम्हाला मार्जिन ट्रेडिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे. मार्जिन ट्रेडिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही किती पण मार्जिन घेणार. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की आपण मॅक्झिमम 10 ते 20 पट मार्जिन घेऊ शकतो. म्हणजे 10x to 20x आपण मार्जिन घ्यायचं. So समजा तुम्ही 10x मार्जिन जरी घेतलं असेल, केवळ 10x मार्जिन, म्हणजे तुमच्याकडे 1,000 रुपये असेल तर तुम्ही 10,000 रुपयाचा ट्रेड घेऊ शकता त्याच्याने. आणि हा ट्रेड जो आहे हा आरामात 10,000 रुपयामध्ये होतो. तर तुम्ही जर ह्याचं 10x मार्जिन घेतलं असाल तर ही 0.57%ची मुवमेंट तुम्हाला 5.7%चा प्रॉफिट दाखवणार, कारण की तुम्ही 10x मार्जिन घेतलंय. तुम्ही 100x मार्जिन घेतलं असेल तर ही 0.57%ची मुवमेंट तुम्हाला 57%चं टार्गेट देऊ शकतो तुमच्या कॅपिटलवरती. सो तुम्ही मार्जिन घेण्यावरती यस, आता ह्याच्यामध्ये लॉस पण त्याच प्रपोर्शनमध्ये होणार. बट ह्याच्यामध्ये मार्जिन ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी करायची ह्याचा मी एक व्हिडिओ बनवला चॅनलला. आपल्या चॅनलवरती गेलात तर इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ अवेलेबल आहे. रिस्क मॅनेजमेंट. सो मार्जिन किती घ्यायचं, मार्जिनमध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, ते डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्की बघून घ्या. म्हणजे क्रिप्टोमध्ये, बिटकॉईनमध्ये किंवा इथेरियममध्ये छोट्या छोट्या मुवमेंट्स जे असतात त्या तिथं तुम्हाला मोठे प्रॉफिट देतात, कारण की त्यावर मार्जिनचा वापर करतो. तो मार्जिन जो असतो तो आपल्यासाठी बेनिफिट म्हणून आपल्याला साबित करून घ्यायचा आहे, आपला उपयोग करून घ्यायचा आहे. सो आता परत एकदा बघूया. ह्या दिवशी एक ट्रेड भेटला. सेकंड ट्रेड मला कधी भेटणार, ज्या पण वेळेला ह्याचा ब्रेकआउट होईल, म्हणजे वरच्या लेवलचा ब्रेकआउट होईल किंवा ह्या लेवलचा ब्रेकआउट. अदरवाईज मध्ये पिवोटच्या मध्ये मी कोणतेही ट्रेड करणार नाहीये या स्ट्रॅटेजीने. आता मी तुम्हाला भरपूर स्ट्रॅटेजी शिकवल्या, त्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला ट्रेड भेटत असेल तर ठीक आहे, बट या स्ट्रॅटेजी प्रमाणे तरी मी पिवोटने कोणतेही ट्रेड करणार नाही. किंवा तुम्ही आता हा कोणता दिवस आहे, 25 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, म्हणजे 24 ऑगस्ट, सॉरी 24 ऑगस्ट म्हणजे कालचा दिवस. 24 ऑगस्टला बघाल, मार्केट जोपर्यंत रेंजमध्ये आहे तुम्ही काय करू शकता, हे जे पण पिवोट पॉईंट्स आहेत ना तिथे अलर्ट लावून ठेवू शकता. तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग मध्ये तुम्ही अलर्ट लावू शकता. सो मला पिवोटच्या ब्रेकआउटला ट्रेडिंग करायचं आहे ना, मी पिवोटला अलर्ट लावून ठेवेन. असं तुम्ही करू शकता. इथे बघा, या ठिकाणी ब्रेकडाऊन आला. लाईव्ह कॅन्डल मध्येच तुम्ही एंट्री घेऊ शकता. क्रिप्टोमध्ये लाईव्ह कॅन्डल मध्येच एंट्री घेऊ शकता. इथे तुमचा ब्रेकडाऊन आला, खाली बघायचंय. RSI पण ब्रेकडाऊन करतोय. RSI ब्रेकडाऊन नाही केला तर ट्रेंड नाही बनणार. RSI पण ब्रेकडाऊन करतोय. एक समजा तुमचा ट्रेड इथे 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 कुठे पण होईल. मी असं नाही बोलत एक्झॅक्ट त्याच पॉईंटला होईल, कुठे पण येईल खालीवर. सो जोपर्यंत आता हा परत एकदा RSI 50च्या वर नाही जाणार तोपर्यंत तुमची एक्झिट नाही होणार. सो 50च्या वर कुठे गेला, इथे, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही म्हणू शकता ह्या लेवलला तुमचा 50च्या वरती तो गेला. तुम्हाला एक चांगले टार्गेट्स जो आहे तो देऊ शकतो. आणि कधी जर ट्रेंड मोठा आला, तुम्हाला फार मोठे मोठे टार्गेट्स पण हा देऊ शकतो. इथे फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे तुम्हाला आता व्यवस्थित दिसेल. मार्केट हे बघा, ऍक्च्युली ह्या दिवशी ट्रेड इथे पण भेटलेला. ठीक आहे, ट्रेड इथे पण भेटलेला कारण RSI 60च्या वर होता. त्यानंतर परत एकदा RSI 50च्या खाली गेला इथे. सो इथे तुमची एक्झिट होती, म्हणजे तुम्हाला ह्या ट्रेडमध्ये नो प्रॉफिट नो लॉस झालाय. असंही होणार, कधी कधी लॉस सुद्धा होणार तुम्हाला ह्या ट्रेडमध्ये, लॉसही होणार. बट इथे बघा, आता ह्या ठिकाणी परत एकदा ह्याने इथे ब्रेकआउट केला. ह्याने ब्रेकआउट करताना किंवा केल्यानंतर RSI ने 60चा ब्रेकआउट दिला. मग भले तुम्हाला एंट्री इथे भेटली, इथे भेटली, कुठे पण भेटली, एंट्री भेटली. परत तुमचा RSI कधी आलाय 50च्या खाली ह्या लेवलला. ही लेवल कुठे आहे, इथे. म्हणजे तुम्ही बघू शकता की तुम्हाला एवढे मोठे टार्गेट्स ह्या ट्रेडमध्ये भेटले. सो अशा प्रकारे जेव्हा मार्केटमध्ये मोठी मुवमेंट्स असेल, ती मुवमेंट्स तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीने कॅप्चर करू शकता. मी असं नाही बोलत आहे तुम्हाला रोज मोठी मुवमेंट भेटणार, रोज मोठ्या मुवमेंट नाही आहेत. पण जेव्हा पण येईल एक आठवड्यातनं एकदा दोनदा, तेव्हा तुम्हाला मोठे टार्गेट्स भेटतील. त्याच्या आधी तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स तुम्ही काढू शकता. इथे बघा, हे टार्गेट्स आहे अप्रॉक्सिमेटली 3%. सो मी तुम्हाला जे म्हटलं, तुमचं जर 20x मार्जिन आहे तर 3%चं टार्गेट तुमचं 60%चं टार्गेट होणार ओव्हरऑल कॅपिटल. सो हा ह्याचा बेनिफिट आहे. खास करून क्रिप्टोमध्ये तुम्ही फ्युचर्स ट्रेडिंग करण्याचा किंवा ऑब्विसली ऑप्शन ट्रेडिंग करण्याचा. सो स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. तुम्हाला ज्या पण पिवोट्सच्या मध्ये मार्केट आहे त्याचा ब्रेकआउट होण्याची वाट बघायची, खालच्या किंवा वरच्या साईडला. त्या पण साईडला ब्रेकआउट आला, त्याच साईडला RSI पण ब्रेकआउट देतो का हेही बघायचं आहे. ठीक आहे. आत्ता जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, कदाचित जेव्हा तुम्ही लाईव्ह बघाल, कदाचित तुम्ही जे युट्यूबला बघाल तेव्हा लेट असेल, पण आता जे पण लोक लाईव्ह सेशनला उपस्थित आहेत, जेवढी पण लोक, त्यांच्यासाठी मी आजच्याच दिवशी तुम्हाला तुमच्यासमोर लाईव्ह घेतोय. सो तुम्हाला इथे दिसते मार्केट हे पिवोटमध्ये फसलंय.
सो जोपर्यंत हा पिवटचा ब्रेकडाऊन नाही देत तोपर्यंत मी या स्ट्रॅटेजी प्रमाणे ट्रेड नाही करणार. आता तुम्ही इथे म्हणाल की आर एस आय इथे 60च्या वर गेला, बट आर एस आय जरी 60च्या वर गेला तरी ह्याने पिवटचा कोणताही ब्रेकआउट नाही केलाय. समजा जर तो हा पिवट असता, ब्रेकआउट केला असता तर ठीक होतं. सो जोपर्यंत तो ब्रेकआउट नाही करत तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये ट्रेंड नाही घ्यायचा. ब्रेकआउट केल्यानंतर आपल्याला आर एस आय बघायचे, आर एस आयने पण ब्रेकआउट केलेला. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे पिवट पॉईंट्स प्लस आर एस आयची स्ट्रॅटेजी आहे जी तुम्हाला टोटली बेस आहे ब्रेकआउट्स वरती. जेव्हा जेव्हा ज्या लेवलचे ब्रेकआउट्स होतील त्या त्या लेवलच्या ब्रेकआउट्स वरती तुम्ही जे ते ट्रेड करू शकता. आता अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही ह्या पिवटच्या सेटिंगमध्ये आलात ना, पिवटच्या सेटिंगमध्ये आलात की तुम्हाला इनपुट्समध्ये जायचंय. इथे तुम्हाला टोटल 5 रेजिस्टन्स आणि 5 सपोर्ट भेटतात. काय केलं मी, पिवटच्या सेटिंगमध्ये आलो आणि इनपुट्समध्ये आलो. तिथे तुम्हाला 5 सपोर्ट आणि 5 रेजिस्टन्स दिसतात आणि मधली ही दिसते पिवट लेवल. सो हे तुम्हाला इथे दिसते बघा ना, R1, R2, R3, R4. तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही लावू शकता, बट शक्यतो ही सेटिंग बदलायची गरज नाही. तुम्ही हीच सेटिंग राहू द्या. काही लोकांना फक्त 3च हवे असतात, सो 3च ऑन ठेवतात. पण काही गरज नाही चार्टवरती, का फक्त तुमच्या लाईन्स जास्त ड्रॉ होतील. बट त्याचं काही तुम्हाला नुकसान होत नाही. सो सेटिंग जरी नाही बदललं कोणत्याही इंडिकेटरची तरी चालेल. फक्त आर एस आय तुमचा 40 आणि 60 पाहिजे. जो तुमचा नॉर्मली 70-30 असतो तो फक्त 40-60 पाहिजे. कारण की त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल रिअलमध्ये एंट्री घ्यायची आहे फक्त म्हणून. ठीक आहे. सो सर्वांना ही स्ट्रॅटेजी समजलेली असेल तर मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेवढी पण लोक व्हिडिओला बघतायत. चॅनलवरती असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला देखील जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.